नमस्कार. कॅल्क्युलेशन बूस्टरमध्ये किंवा कॅल्क्युलेशनची स्पीड वाढण्यासाठी तुम्हाला हे लेक्चर करणे गरजेचे आहे. आज आपण काय शिकणार तर आज आपण सबट्रॅक्शन वाला पार्ट शिकूया. याला पटकन कसं केलं जातं, ठीक आहे ना. मग काही क्वेश्चन्स तुमच्या समोर आहेत, तर या क्वेश्चनला आपल्याला डील करायचं, ठीक आहे ना. हे क्वेश्चन असतील किंवा आणखीन हे क्वेश्चन असतील, ठीक आहे. एवढ्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की कॅल्क्युलेशन करताना ओरली कसे करता येईल, ठीक आहे. चला मग बघूया जरा कोणत्या कन्सेप्टवरती काम करणार आहोत आज. हे सगळे लेक्चर्स तुमच्यासाठी छोटे छोटे शॉर्ट्सवाले लेक्चर्स असतील, ते कॅल्क्युलेशन वाढण्यासाठी, कॅल्क्युलेशनची स्पीड वाढण्यासाठी खूप महत्त्वाचे असतील. हे लेक्चर मिस करू नका, ठीक आहे. चला स्टार्ट करूया. आता नीट लक्ष द्या कोणत्या कन्सेप्टवरती काम करणार. समजा एक नंबर आपण एक्स मानला, ठीक आहे. एक्स मायनस वाय बरोबर समजा आपल्याला झेड भेटतंय, बरोबर. जर तुम्ही ह्या एक्स मध्ये एखादा नंबर मिळवला, समजा ए मिळवला, ठीक आहे ना, आणि या वाय मध्ये पण सपोज ए मिळवला आणि याचं पण उत्तर तुम्हाला सेम असणार, जे काय असणार झेड, ठीक आहे. याच टेक्निकवरती आपण आजच्या गोष्टी टॅकल करणार आहोत, डील करणार आहोत. चला मग स्टार्ट करूया. आता या क्वेश्चन वरती ये देख लो भाई. आता 71 मधून 29 वजा करायला जिथं की तुम्हाला हातचा घ्यावा लागेल, 11तून 9 गेले असं करावं लागेल, ठीक आहे ना, बॉरो करावं लागेल. मग हे टाइम जातं. त्याच्यापेक्षा या मी 29 मध्ये किती मिळवले तर 30 बनल, किंवा असा पुढचा नंबर बनवायचा जो की सोपा जाईल, 30 40 50 असा बनवायचा. मला माहिती इथं 1 मिळवा लागेल, म्हणजे 29 आणि 1 किती होणार, हे 30. मग इकडं पण 1 मिळवा, 71 मध्ये 1 मिळवलं किती होणार, 72. मग 72 मधून 30 गेले तर किती उरणार, 42. 72 मधून 30 गेले किती उरणार, 42. तुम्ही 71 मधून 29 वजा केले तरी 42 भेटणार, ठीक आहे. +1 इथे केलं म्हणून इथं पण +1 करा. आता थोडंसं कॅल्क्युलेशन ओरली करू. बघा ना, 45 मधून 28 जायचे होते. 28 ला 30 बनवण्यासाठी किती लागणार, 2. मग 45 मध्ये पण 2 मिळवा म्हणजे किती होणार, 47. मग 47 मधून 30 गेले तर किती उरणार, 17. याचं उत्तर येणार 17, ठीक आहे. तेच +2 +2 47 आणि हे 30. हे लिहायची गरज नाही पडणार जर थोडी प्रॅक्टिस केली. 92 मधून 68, 68 ला 70 करू, +2 करू. +2 केलं म्हणजे इथं बनणार 94 आणि हे बनणार 70. मग इथं उरणार 24. कळलं. म्हणजे 92 मधून 68 वजा केले तर 24. गोष्टी लक्षात येत असतील. आता पुढे बघा, 61 मधून 37 वजा करायचे. 37 मध्ये 4 मिळवा, 40 बनल. हे 4 इकडे पण 4 मिळवा, 65 बनल. 65 मधून 40 गेले किती येणार, 25. म्हणजे 61 मधून 37 गेले तर 25. खतम विषय, ठीक आहे ना. अशा गोष्टी. आता 83 मधून 56 वजा करायचे. 56 ला 60 करू, 4 मिळवले. 83 मध्ये 4 मिळवले तर 87. म्हणजे हे किती बनणार, 27 बनणार. 27. 87 मधून 60 गेले. क्लिअर. आता 93 मधून 59, हा तुमच्यासाठी होमवर्क ठेवा. याचा आन्सर तुम्हाला कमेंट मध्ये मेन्शन करायचं आहे. राजांनो, संपला नाहीये व्हिडिओ, आणखीन पुढे आहेत. 3 अंकी घेऊ ना, 3 डिजिटचा नंबर असला कसं करणार, याला काय करणार ते बघू, ठीक आहे. याच्यामध्ये काय केलं जाईल ते बघू. बघा 89 ला, आता 89 तुम्ही 100च्या आसपास पण करू शकता. 100 मध्ये बनवण्यासाठी याच्यामध्ये किती मिळवावं लागणार, 89 मध्ये 100च्या आसपास बनला तर आणखीन चांगली गोष्ट आहे, सोन्याहून पिवळी गोष्ट. 100 मिळवण्यासाठी 89 ला 11 बनवावं लागेल. मग याच्यामध्ये 11 ऍड करा. 153 मध्ये 11 केले, 153 आणि 10 163 आणि एक 164. 164 मधून हे 100 गेले म्हणजे याचं उत्तर येणार 64. 64 64. सेम नंबर इथं 11 ऍड केलं, इथं पण 11 ऍड केलं. कळतंय का गोष्टी. आता इथं बघा, 264 मधून 192 वजा करायचे. 192 200च्या आसपास आहे, म्हणजे इथं +8 केलं म्हणजे हे 200 बनलं. 200 बनलं. 264 मध्ये 2 किती ऍड करणार, 8 ऍड करणार म्हणजे ते बनणार 272. 272 मधून 200 गेलं तर 72. तोंडी कॅल्क्युलेशन जमतील, तोंडी कॅल्क्युलेशन जमतील. 39 ला 1 मिळवलं तर 40. 162 मध्ये 1 मिळवलं 163. 163 मधून 40 गेले तर किती उरणार, 123. डायरेक्ट लिहा, डायरेक्ट लिहा, डायरेक्ट लिहा. आता कशाला ते लिहिता, ठीक आहे ना. नाहीच जमलं पहिले हे 40 हे 163 वजा बाकी केली तर किती उरणार, 123. आलं का लक्षात. या गोष्टी अशा आहेत. आता 184 मधून 159 वजा करायचे. 160 करायला आणि याला 185 करा. 185 मधून 160 गेले तर किती उरणार, 25 उरणार. 25 उरणार, 25 उरणार. आलं. आता बघा, 4 डिजिटचा नंबर असला तर कसं, 4513 मधून 2169 गेले. ह्या नंबरला 69 ला 100 बनवण्यासाठी किती लागतात, 31 लागतात.
जर तुमच्याकडे 56 असलं, 56ला 100 बनवण्यासाठी किती लागणार? 44. हे खेळता आलं पाहिजे फक्त, ठीक आहे ना. त्यासाठी गाड्यांचे नंबर जाताना बघा, त्यांची टॅली करून बघा, त्यांची बेरीज करायची 2-2 नंबरची म्हणून, ठीक आहे ना. मी असं गाड्या चालल्या, सपोज रस्त्यावरून चाललो असलो, कारमध्ये असलो किंवा गाडीवर असलो, तर मी समोरच्या गाडीचा नंबर बघतो 45-37, मग त्यांची बेरीज करून किती बनतंय, 100ला किती कमी पडतंय, असं थोडं थोडं प्रॅक्टिस करून हे बनून जाईल. खूप अवघड काम नाही, ठीक आहे. 45-13 मधून 21-69 वजा करायचे. 21-69 मध्ये 2200 करायला त्याला किती कमी आहे? तर त्याला 31 कमी आहे. मग याच्यामध्ये पण 31 ऍड करा. 45-13 मध्ये 31 ऍड केलं म्हणजे 3 आणि 1 4 आणि 3 आणि 1 4 आणि हे 45-44 आणि हे बनणार 2200. आता वजा करायला सोपं जाईल, ठीक आहे. हे 44 जसेच तसे, हे 3 आणि हे 2, 23-44 बनलं बनलं बनलं. आता हा घ्या तुमच्यासाठी होमवर्क. या 2 क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला कमेंटमध्ये मेन्शन करायचं आहे. ही सिरीज फक्त तुमची प्रॅक्टिस करण्यासाठी. कोणती? तर स्पीड कशी वाढेल हळूहळू, याच्यामध्ये आणखीन गोष्टी ऍड होतील. आता मागच्या लेक्चरमध्ये ॲडिशन सबट्रॅक्शन होतं, याच्यामध्ये फक्त वजाबाकी टाकलं. आता पुढच्या लेक्चरमध्ये मल्टिप्लिकेशन, अशा गोष्टी ऍड करत जातो. एक बेसिक वालं तुमचं याच्याकडे कॅल्क्युलेशन वाढेल स्पीड पक्का, ठीक आहे. त्यासाठीच आपण हे काम करतोय. जर तुम्हाला आणखीन पण कुठली बॅच घ्यायची असेल ॲपवरती, तर तुम्ही एमर्स बाय मंगेश सर नावाचं ॲप डाउनलोड करू शकता, ठीक आहे. आणि जर तुम्हाला सरळ सेवनसाठी रेकॉर्डेड कोर्स पाहिजे असेल, तर तुम्ही फक्त 99 रुपयात हा कोर्स घेऊ शकता राजांनो, ठीक आहे. ही ऑफर आणखीनही व्हॅलिड आहे. 99 रुपयात सरळ सेवेचा गणित आणि बुद्धिमत्ताचा पूर्ण कोर्स आहे. बाकी कुठले लेक्चर्स लागले तर तुम्ही युट्यूबवरती बघू शकता. धन्यवाद. जय हिंद टू ऑल. काळजी घ्या.